आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील काँक्रिटीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी केलाय। सावरगाव काळेवाडी परिसरामध्ये चिरा पडलेल्या दिसत आहेत। काँक्रीट टाकल्यानंतर पुरेसं पाणी पुरवठा नसल्यानं दर्जा खालावला आहे असा त्यांचा दावा आहे। कामादरम्यान ट्रॅफिक नियंत्रणासाठी गार्ड, सुरक्षा व्यवस्था किंवा सूचना फलक नसल्यानं अपघातांचा धोका देखील वाढलाय। निष्काळजीपणामुळे काळेवाडी इथे झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झालाय। रवींद्र राजदेव यांनी स्पष्ट केलं की रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामधील त्रुटी दूर करून दर्जा सुधारला नाही तर निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल। तसेच रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीच्या विरोधामध्ये लवकरच वरिष्ठ पातळीवरती तक्रार देखील दाखल करणार आहोत असे रवींद्र राजदेव यांनी म्हटलंय। तर यावेळी सावरगाव, काळेवाडी, मानेवाडी, नांदूर पठार गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। स्थानिकांनी विकासाच्या नावाखाली सुरक्षा आणि दर्जाकडे दुर्लक्ष न करण्याची मागणी केली आहे। प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अपरिहार्य आहे असे संकेत देण्यात आलेत। शासनानं नगर कल्याण महामार्गासाठी हजारो कोटी रुपये या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार खर्च करत आहे, परंतु रस्त्याचं काम चालू असताना कोणताही नॅशनल हायवे शासकीय अधिकारी या रस्त्याच्या कामासाठी देखरेख करताना दिसत नाही। ठेकेदार देखील शिकाऊ इंजिनियर्सला या ठिकाणी उभे करून या ठिकाणी रस्त्याचं काम करत आहे असं दिसून येत आहे। काम करत असताना कुठलेही क्वालिटी कंट्रोल या ठिकाणी पाहिला जात नाही आहे, तरी शासनाने या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पुढील काळामध्ये या कामाकडे शासनानं जर दुर्लक्ष केलं तर कंपनीच्या विरोधामध्ये न्यायालयीन प्रक्रिया करण्यात येईल असा इशारा रवींद्र राजदेव यांनी दिलाय। आज नगर कल्याण हायवेचं काम चालू असताना सावरगाव फाटा येथे आम्हाला काँक्रीटचं काम निष्कृष्ट दर्जाचं चालू आहे की आढळलं। आम्ही संबंधित काळे साहेबांना फोन केला, साहेब आळे भट्यावर होते। आम्ही काम बंद केलं तर एवढं निकृष्ट दर्जाचं काम होतं का त्याच्यावर मधला एअर सुद्धा निघाला नव्हता। कामगारांना विचारलं तर व्हायब्रेटर मारला का, तो व्हायब्रेटर ट्रॅक्टरमध्ये होता, तो ट्रॅक्टरमधून खाली काढला सुद्धा नव्हता। अशा पद्धतीने जर काम जर केली तर ह्या रोडवर 50-50, 40-40 टनाच्या गाड्या जाणार आहे। भविष्यात ह्या रोडचं काय, किती खड्डे पडतील, किती ॲक्सिडेंट होतील। म्हणून ते साहेबांना आम्ही इथं बोलावलं, ते सगळी परिस्थिती दाखवली आणि साहेबांनी ते तोडण्याचे आदेश दिले। त्यामुळे आम्ही त्यांनी आदेश दिल्यामुळे आता ते तोडायचं काम चालू आहे। उर्वरित राहिला प्रश्न ग्रामस्थांचा, गावामध्ये जो रस्ता जातो हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची उंचीवर आणि रोड खाली, बरोबर ना, त्यामुळे त्यांच्या मागणीला साहेबांनी विचार केला, तो काम करून देतो आता शब्द दिलाय। उद्याच्या उद्या करून देतो आता शब्द दिलाय। उद्या जर हे काम जर झालं नाही तर परत पुढे काम आम्ही करून देणार नाही।
विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.